हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नोबेल पुरस्कार 2025च्या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या विषयांसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो, सो त्याचे विजेते आपण या ठिकाणी बघणार आहोत. 2025मध्ये कोणकोणत्या संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. सो एकंदरीतच आपण परिक्रमा मॅगझिन डिस्कस करताना त्या ठिकाणी नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने मी आधीच सांगितलेलं आहे की जे काही नोबेल पुरस्कार आहे ते आपण सेपरेट घेऊया आणि माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये नोबेल पुरस्कार आपण रिव्हिजन करूयात. सो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि वेगवेगळ्या जे काही नोबेल पुरस्कार जाहीर झालेले आहे सो ते आपण ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. सो जेणेकरून एक्झामच्या वेळेस आपल्याला ते रिकॉल होऊन तो प्रश्न आयोगाने जर विचारलेला असेल तर तो प्रश्न आपल्याला चुकता कामा नये यासाठी म्हणून ट्रिक्स देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. सो ट्रिकच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत. ओके, यापूर्वी जे आयोगाने वेगवेगळे प्रश्न एकंदरीतच वेगवेगळे प्रश्न म्हणजेच काय तर नोबेल पुरस्कारावर जे प्रश्न विचारले आहेत सो ते देखील या ठिकाणी मी एकंदरीत रेफरन्स म्हणून आयोग कशा स्वरूपाचा प्रश्न विचारतो आहे सो ते देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकंदरीतच आयोगाचा या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचा कल लक्षात येईल. ओके, आणि त्यासोबतच काही प्रॅक्टिस क्वेश्चन देखील या लेक्चरच्या आधारावर आपण शेवटी बघूयात. सो सर्वात आधी आपण बघूयात की आयोगाने प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत. आता हे जे प्रश्न आहेत ते 2024च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे. याच्यामध्ये नर्गिस मोहम्मदी यांना शांतता नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, आणि याच्यामध्ये अ आणि ब बरोबर आहे. या ठिकाणी 2004च्या ऐवजी 2003 जे काही 2003 हे वर्ष या ठिकाणी बरोबर होतं. सो या ठिकाणी अ आणि ब बरोबर आहे. सो विधानांच्या स्वरूपामध्ये देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा नुकत्याच जी काही ग्रुप सीची पूर्वपरीक्षा 2024ची पार पडलेली आहे. सो त्या ठिकाणी देखील आयोगाने रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला असा प्रश्न विचारलेला होता, ज्याच्यामध्ये डोनाल्ड जी टुहलर, त्याच्यानंतर टॉबिन जे मार्क्स, डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर, ओके, मायकल ग्रेटझेल, जॉर्ज एम, त्यानंतर आहे जॉन जे हाफिल्ड आणि जोफ्री हिंटन अशा स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेलं होतं. ओके, सो असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर परत 2024च्या राज्यसेवा मीन्स नाही तर एकंदरीत कंबाईन गड ब मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेलं होतं आणि जोड्या स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे नोबेल पुरस्कार 2024च्या अनुषंगाने. याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान, त्याच्यानंतर साहित्य. ओके, सो साहित्याच्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. यापूर्वी 2021च्या कंबाईन ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. अर्थशास्त्रातील नोबेल 2019च्या नोबेलच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला होता आणि अभिजित बॅनर्जी यांच्या साहित्याबद्दल किंवा त्यांच्या जीवन प्रवासाच्या स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या जीवन प्रवासाचा एकंदरीत क्रमवारी या ठिकाणी विचारले गेलेले होते. सो या किंवा अशा प्रश्नांच्या माध्यमातून किंवा हे जे काही प्रश्न आहे ते एकंदरीतच नोबेल पारितोषिकावर किंवा नोबेल पुरस्कारावर आयोगाने विचारलेलं आहे. सो या प्रश्नांच्या आधारावरूनच आपण काही जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहे ते देखील तयार केलेले आहे, जे तुम्ही लेक्चरच्या शेवटी ते अटेम्प्ट करू शकता. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात, ज्यामध्ये माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये आपण बघूयात की नोबेल पुरस्कार कोणकोणत्या संशोधकांना मिळालेला आहे. सर्वात आधी आपण बघूयात रसायनशास्त्रातील नोबेल. आता रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री. ओके, सो केमिस्ट्रीमध्ये सुसुमो किटागावा जे जपानचे आहेत, नाव लक्षात ठेवायचं आहे, सुसुमी किटागावा जपानचे आहेत. रिचर्ड रॉबसन, ओके, ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. त्याच्यानंतर ओमार यागी अमेरिकेचे आहेत म्हणजेच USAचे आहेत. ओके, सो ओमार यागी, रिचर्ड रॉबसन आणि सुसुमो किटागावा. आता यांना कशासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे किंवा संशोधन कार्य काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क किंवा ज्याला MOF म्हटलं जातो आहे. सो मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी या संशोधकांना किंवा शास्त्रज्ञांना एकंदरीतच रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे काय तर थोडक्यात आपण जेव्हा रसायनशास्त्रामध्ये जे अभ्यासत असतो वेगवेगळे बॉन्ड्स ज्याच्यामध्ये एका मूलद्रव्यांना दुसऱ्या मूलद्रव्याशी जोडण्यासाठी जे बॉन्ड वापरले जातात, मग त्याच्यामध्ये धातू आणि अधातू. ओके, सो मेटल, नॉन मेटल, त्याच्यानंतर काही कार्बनी ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. सो ते कशा पद्धतीने जोडले जातात. सो त्यामध्ये आपण साधारणतः जे काही मेटल मूलद्रव्य असतात, ओके, सो मेटल जे असतात सो ते कशा स्वरूपामध्ये जोडले जातात. सो ते आयोनिक
आयोनिक बॉन्डने जोडले जातात. ओके, मेटल जे असतात ते आयोनिक बॉन्डने एका मेटल मूलद्रव्याच्या दुसऱ्या मूलद्रव्याशी आयोनिक बॉन्डने जोडले जातात. तर जे काही कार्बनी संयुगे असतात किंवा कार्बनी जे मूलद्रव्य असतात ते कशा स्वरूपात जोडले जातात, तर ते कोवॅलंट. ओके, सो कोवॅलंट बॉन्डने जोडले जातात. हे आपण एकंदरीतच कार्बनचे अवरूपे देखील किंवा कार्बनचे अल्ट्रॉप देखील आपण अभ्यासत असतो आणि त्यामध्ये देखील आपण बघत असतो की जे काही हिरा असेल किंवा त्यानंतर ग्रेफाईट असतील तर ते कोवॅलंट बॉन्डने जोडलेले असतात. ओके, सो या दोन्ही बॉन्डला एकत्रित करून एकच तयार करण्याचा किंवा एक फ्रेमवर्क तयार करण्याचा प्रयत्न या शास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि त्याला नाव काय दिलेलं आहे, तर मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. ओके, MOF. सो थोडक्यात मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे काय, तर धातूंच्या आयनांना कार्बनी रेणूंचे, ओके, सो आयनिक बॉन्डला कार्बनचे जे काही किंवा कोवॅलंट बॉन्डशी जोडून एक स्फटिकमय पदार्थ तयार करण्यात आलेला आहे. ओके, ज्याला मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हटलं जातो. सो यासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार किंवा 2025च्या रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हे जे काही MOF आहेत किंवा मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क आहेत ते विशेषतः लहान स्वरूपाचे असतात. सच्छिद्र स्पंजसारख्या रचना त्यामध्ये दाखवत असतात आणि जे वायू असतील किंवा इतर रसायने असतील सो त्यांना अडकवून ठेवू शकतात, साठवून ठेवू शकतात किंवा फिल्टर देखील करू शकतात. सो यासाठी म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. ओके, आता हे नाव कसं लक्षात ठेवायचं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किटागावा, सुसुमी किटागावा, नंतर आहे रिचर्ड रॉब्सन आणि ओमर यागे. सो ट्रिक काय दिलेली आहे, तर मोफत रस पिण्यासाठी क्राय करू नको. हे जे काही सेंटेन्स आहे ते तुम्ही वारंवार रीड केल्याच्यानंतर किंवा वाचल्याच्यानंतर तुम्हाला हे बाय हार्ट होणार आहे आणि तुमच्या लक्षात येणार आहे. सो मोफत रस पिण्यासाठी क्राय करू नको. आता मोफतसाठी काय आहे, तर MOF लक्षात ठेवायचं आहे, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. रस कशासाठी, तर रसायनशास्त्रासाठी. ओके, सो रसायनशास्त्रासाठी या ठिकाणी रस दिलेला आहे आणि रस पिण्यासाठी क्राय करू नको. आता क्रायवरून लक्षात ठेवायचं आहे, किटागावासाठी K, त्याच्यानंतर आहे रॉब्सनसाठी R आणि यागीसाठी Y. सो क्रायवरून हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, किटागावासाठी K, रॉब्सनसाठी R आणि यागीसाठी Y. सो क्राय करू नको. सो यामुळे तीनही जे नावं आहेत वैज्ञानिकांचे ते तुमच्या लक्षात राहणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही रसायनशास्त्राच्या बाबतीत जे काही नोबेल पारितोषिक विजेते आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवू शकता. ओके, परत एकदा रीड करतो, मोफत रस पिण्यासाठी क्राय करू नको. ओके, सो क्रायवरून हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं जे नोबेल पुरस्कार आहे ते भौतिकशास्त्राच्या अनुषंगाने आपण बघूयात. भौतिकशास्त्र किंवा फिजिक्सच्या बाबतीत फिजिक्सच्या बाबतीत 2025च्या नोबेल पारितोषिक जॉन क्लार्क अमेरिकेचे आहेत, मायकल डेवरेट, ओके, सो डेवरेट फ्रान्स ओरिजिन असलेले USA नागरिक आहेत. त्याच्यानंतर आहे जॉन मार्टिनिस, ओके, परत USAचे आहेत. सो जॉन क्लार्क, मायकल डेवरेट आणि जॉन मार्टिनिस या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. आता भौतिकशास्त्राचा नोबेल का मिळालेला आहे, तर लक्षात ठेवायचं क्वांटम मेकॅनिकल टनेलिंगसाठी मिळालेलं आहे. ओके, सो मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग. ओके, तसेच एनर्जी क्वांटायझेशन. सो या विषयासाठी किंवा या संशोधनासाठी तीन व्यक्ती म्हणजेच कोण, तर जॉन क्लार्क, मायकल डेवरेट आणि जॉन मार्टिनिस यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. ओके, सो फिजिक्सच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे. आता क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे काय, तर थोडक्यात जे अणू असतात सो अणूच्या छोट्या छोट्या किंवा सूक्ष्म कणांमध्ये जेव्हा ते रूपांतरित होत असतात सो त्या संदर्भाने एखादा सूक्ष्म पार्टिकल त्याला जर अडथळा आणलेला असेल सो त्या अडथळ्यावरून देखील तो सूक्ष्म पार्टिकल पार होऊ शकतो. सो यालाच या ठिकाणी क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग म्हटलं गेलेलं आहे. ओके, आणि एनर्जी क्वांटायझेशन म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर पॉकेटमध्ये जे काही एनर्जीचे जे काही पॅकेट्स तयार असतात, ओके, क्वांटा असतात, सो त्याला क्वांटा म्हटलं जातो आहे सायन्समध्ये. सो त्या पॅकेट्समध्ये जे ऊर्जा असतात ते स्थिर असतात, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही किंवा विशिष्ट स्वरूपामध्ये ते साचलेले असतात किंवा साठवून ठेवता येतो. या संशोधनासाठी एकंदरीतच या व्यक्तींना किंवा या संशोधकांना पुरस्कार दिलेला आहे. सो क्वांटम टनलिंग तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. त्याच्यानंतर एनर्जी क्वांटायझेशन. ओके, सो हेच दिलेलं आहे. क्वांटम टनलिंग म्हणजे काय, तर अशी घटना जिथे जे सूक्ष्म कण असतात ते कुठल्याही अडथळ्यामधून जाऊ शकतात आणि याला भौतिकशास्त्रामध्ये अशी जे शास्त्रीय भौतिकशास्त्रानुसार अशक्य आहे, सो अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात याविषयीचे जे काही रिसर्च आहे तर ते यांनी केलेलं आहे. ओके, सो त्याचप्रमाणे एनर्जी क्वांटायझेशनचे या ठिकाणी दिलेलं आहे.
आता हे नाव लक्षात कसं ठेवायचं, तर जॉन क्लार्क, मायकल डेवरेट आणि जॉन मार्टिनिस. आता या ठिकाणी डेवरेटसाठी लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र. ओके, सो डेवरेटसाठी देवेंद्र, क्लार्कसाठी क्लार्क आणि मार्टिनिस. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी देखील ओके, सो कोणतंही नाव या ठिकाणी आपण हे फक्त ट्रिकच्या माध्यमातून किंवा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण हे नाव वापरतो आहोत. कुठल्याही व्यक्तीच्या अनादर करण्यासाठी म्हणून किंवा त्या व्यक्तींचं भावना दुखावल्या जावात यासाठी आपण हे नाव वापरत नाही आहेत. ओके, सो फक्त आपल्याला लक्षात कशा पद्धतीने ठेवता येईल यासाठी म्हणून या नावाचा आपण वापर करत आहोत. ओके, सो देवेंद्र भाऊला मारून क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. ओके, सो हे जे एक वाक्य आहे, सो ते एका वाक्यामध्ये तुम्ही फिजिक्सचा जे काही नोबेल पारितोषिक विजेते आहेत आणि कोणत्या विषयासाठी देण्यात आलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. देवेंद्र भाऊला मारून क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. ओके, क्वांटम म्हणजे क्वांटम टनलिंगसाठी देण्यात आलेलं आहे. देवेंद्र भाऊ म्हणजे काय, तर देवेंद्रवरून डेवरेट लक्षात ठेवायचं आहे. ओके, सर शक्यतो त्यांचं जे काही शेवटचं जे नाव आहे किंवा आडनाव ज्याला आपण म्हणत असतो, ओके, सरनेम, सो तेच आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम समजा या ठिकाणी जॉन क्लार्क आणि जॉन मार्टिनिस आहे. सो त्यांचा आडनाव जर आपल्याला लक्षात असेल तर त्या पर्यायापर्यंत, योग्य पर्यायापर्यंत आपण पोहोचू शकतो. सो या ठिकाणी डेवरेटवरून लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र. भाऊ कशासाठी, तर भाऊपासून भौतिकशास्त्र. ओके, सो भाऊ हे जे काही कीवर्ड आहेत तर ते का लक्षात ठेवायचं आहे, तर भौतिकशास्त्रासाठी लक्षात ठेवायचं आहे. मारून हा जो शब्द आहे तो मार्टिनिस या शब्दाशी जोडायचा आहे. ओके, सो देवेंद्र भाऊला मारून हा मार्टिनिससाठी. ओके, जॉन मार्टिनिस. क्लार्कवरून जॉन क्लार्कच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. जॉन क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. ओके, सो क्वांटमचे दार उघडले. सो अशा पद्धतीने आपण भौतिकशास्त्राचे जे काही एकंदरीतच नोबेल पुरस्कार विजेते आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, त्यानंतर आपण बघूयात वैद्यकशास्त्र किंवा ज्याला शरीर विज्ञान देखील म्हटलं जातो आणि इंग्लिशमध्ये त्याला मेडिसिन किंवा फिजिओलॉजी हे जे काही नाव आहे ते या नावाने संबोधले जातात. ओके, सो या ठिकाणी परत तिघा व्यक्तींना 2025च्या मेडिसिनच्या बाबतीत किंवा फिजिओलॉजीच्या बाबतीत एकंदरीतच जे नोबेल पुरस्कार आहे ते देण्यात आलेला आहे. सो या तीनपैकी एक महिला आहे ज्याच्यामध्ये मेरी ब्रुनकोव. ओके, सो मेरी ब्रुनकोव ह्या एकंदरीतच ह्या फिजिओलॉजीच्या बाबतीत किंवा मेडिसिन अंतर्गत 14व्या महिला ठरलेल्या आहेत ज्यांना शरीर विज्ञानाच्या बाबतीत नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते कुठले आहेत तर USAचे. ओके, सो अमेरिकेचे आहेत मेरी ब्रुनकोव. त्यानंतर आहे फ्रेड रॅम्सडेल. ओके, सो फ्रेड रॅम्सडेल परत ते देखील USAचे आहेत. त्यानंतर सिमोन साकागुची. ओके, सो सिमोन साकागुची जपानचे आहेत. सो या तीन व्यक्तींना एकंदरीतच 2025च्या शरीर विज्ञान किंवा मेडिसिन किंवाच त्यालाच आपण फिजिओलॉजी म्हणत असतो. सो या बाबतीतला जो नोबेल आहे तो मिळालेला आहे. आता कशासाठी हे मिळालेलं आहे, तर आपली जी काही रोगप्रतिकारक क्षमता असते, रोगप्रतिकारक क्षमता जे आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवत असते. ओके, सो एकंदरीतच जे रोगप्रतिकारक क्षमता असते आणि त्यासाठी एक पर्टिक्युलरली जे वेगवेगळे जे आपल्याला WBC व्हाईट ब्लड सेल आपण म्हणत असतो. ओके, सो या सेलमध्ये एकंदरीतच जे परजीवी असतात जे बाहेरून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या शरीराला हानी पोहोचवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो तशा परजीवींना मारण्यासाठी किंवा तशा परजीवींपासून संरक्षणासाठी ते कार्य करत असतात आणि त्या परजीवींना नष्ट करण्याचे काम जी काही WBCs किंवा जी काही रोगप्रतिकारक जी कॅपेबिलिटीज असते, सेल्स असतात, सो ते करत असतात. सो हे कसे जे काही सेल्स असतात सो त्यांना कसं कळते की बाहेरून आले जे काही प्रतिजीवी आहेत आणि शरीरामध्ये आतमध्ये असणारे जे काही प्रतिजीवी आहेत, सो प्रतिजीवी नाही तर परजीवी. ओके, सो शरीराच्या बाहेरून येणारे जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात आणि आपल्या शरीरामध्ये जे असतात सो ते पर्टिक्युलरली बॅक्टेरिया जे आपल्या शरीरासाठी पोषक असतात. सो ते कोणत्या सेलच्या माध्यमातून किंवा कशामुळे या एकंदरीतच रोगप्रतिकारक जे सेल असतात सो त्यांना कळतात, जेणेकरून ते बायफर्केट करून योग्य पद्धतीने एकंदरीतच परजीवी जे असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात सो त्यांची विल्हेवाट लावतात. सो त्याचं रिसर्च करण्यासाठी किंवा त्यावर या शास्त्रज्ञांनी एकंदरीतच रिसर्च केले आणि जे सिमोन साकागुची होते तर त्यांनी टी सेलचा या ठिकाणी शोध लावलेला आहे. आता टी सेल्स म्हणजे काय, तर त्यालाच रेग्युलेटरी टी सेल्स म्हटलं गेलेलं आहे, जे आपल्याला रोगप्रतिकारक जे काही सेल असतात सो त्यामध्ये दिसून येतात आणि या रेग्युलेटरी टी सेल्समुळेच एकंदरीतच बायफर्केशन केला जातो की
एखादा बॅक्टेरिया असेल तो बाहेरचा आहे की आत आहे, म्हणजे बाहेरचा आहे की शरीराच्या आतमधला आहे. ओके, बाहेरचा आहे तर अशा वेळेस तो शरीराला हानी पोहोचू शकतो किंवा शरीराला पोषक आहे. सो हे ओळखण्याचे काम कोण करत असतो तर रेग्युलेटरी टी सेल करत असतात. सो त्यावरून एकंदरीतच 1990च्या दशकामध्ये सिमोन साकागुची यांनी हे संशोधन केलं. त्यानंतर याच्यामध्ये टी सेलसाठी रिस्पॉन्सिबल कुठला जीन असतो यावर संशोधन मेरी ब्रुनको आणि फ्रेड रॅम्सडेल यांनी केले आणि त्याला FOXP3 ओके, सो FOXP3 जीन यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, ज्यामुळे रेग्युलेटरी टी सेल हे उत्तेजित होत असतात असं संशोधन त्यांनी केलेलं होतं. आणि त्या संशोधनासाठी म्हणूनच 2025चा जे काही मेडिसिनमधला जो नोबेल आहे तो यांना देण्यात आलेला आहे. मेरी ई ब्रुनको, त्यानंतर आहे फ्रेड रॅम्सडेल आणि सिमोन साकागुची. सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनिट. आता हे जे काही नाव आहेत सो ते नाव कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. सो यासाठी देखील या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे. मेरी फ्रेंड सीमा को मेडिसन दो. ओके, सो ही जी ट्रिक आहे मेरी फ्रेंड सीमा को मेडिसन दो. आता मेरीवरून मेरी ई ब्रुनको हे नाव लक्षात ठेवायचं आहे. फ्रेंडवरून फ्रेड रॅम्सडेल आणि सीमा को म्हणजेच काय तर सिमोन साकागुची आणि मेडिसिनसाठी म्हणजेच काय तर मेडिसिन दो म्हणजेच काय तर मेडिसिन किंवा फिजिओलॉजीसाठी या तिघा व्यक्तींना एकंदरीतच शरीर विज्ञान किंवा फिजिओलॉजीचा नोबेल पुरस्कार जे आहे ते जाहीर झालेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो मेरी फ्रेंड सीमा को मेडिसन दो या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही हे नाव लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर पुढचं जे आहे तर त्याच्यामध्ये साहित्याच्या बाबतीत किंवा लिटरेचरचा जो 2025चा पुरस्कार आहे तो एकंदरीतच लास्लो क्रास्नाहोर्काई. ओके, सो नाव विचित्र आपल्याला दिसून येतो. सो लास्लो क्रास्नाहोर्काई या व्यक्तींना जे हंगेरीचे आहेत सो यांना 2025च्या साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सो त्या बाबतीत आपल्याला हे नाव विचित्राचं आपल्याला दिसून येतो आणि पर्यायामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर ते तुम्ही विना व्यत्यय तुम्ही ते पर्याय जो आहे तो अटेम्प्ट करू शकता. या ठिकाणी विशेष ट्रिक लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. तरी देखील या ठिकाणी तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून हे नाव लक्षात ठेवू शकता. लास्को हटाव. ओके, सो लास्को हटाव या स्वरूपामध्ये लास म्हणजेच काय तर लास्लो आणि हटाववरून हे हटाव कशासाठी तर हंगेरीसाठी. ओके, सो हटाववरून हंगेरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या देशाचे नागरिक आहेत असा प्रश्न आला तर हंगेरीचे. ओके, सो लास्को हटाव म्हणजे काय लास्लो क्रास्नाहोर्काई. सो त्यांच्या कादंबऱ्यांचे जर वर्णन आपण बघितलं तर अनेकदा पोस्ट मॉडर्न त्याच्यानंतर डिस्टोपियन उदासीन असे त्यांच्या कादंबऱ्यांचे वर्णन केले जाते. जगाचा अंत हा त्यांचा साहित्याचा एक केंद्रीय आशय घटक त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतो. सेंटॅगो. ओके, सो सेटन टँगो. ओके, सो सेटन टँगो नावाची जी काही कादंबरी आहे जी 1985 साली प्रकाशित झालेली होती. सो ते त्यांची पहिलीच कादंबरी ठरलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं पहिली कादंबरी कुठली आहे तर सेटन टँगो नावाची जी काही कादंबरी आहे 1985मध्ये. सो ते पहिली कादंबरी ठरलेली आहे. त्यांना मिळालेले वेगवेगळे पुरस्कार जर आपण बघितलं तर मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज 2015चा, त्याच्यानंतर आहे मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज 2018चा, परत द वर्ल्ड गोज ऑन या कादंबरीसाठी. ओके, सो द वर्ल्ड गोज ऑन या कादंबरीसाठी त्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे किंवा शॉर्टलिस्टेड झालेलं होतं. त्यानंतर हंगेरीचा कोशुत पुरस्कार 2004चा. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज 2015चा त्यांना जाहीर झाला. त्याच्यानंतर मॅन बुकर इंटरनॅशनल 2018चा त्यांना पुरस्कार आणि त्यासाठी द वर्ल्ड गोज ऑन हा एकंदरीत लिस्टेड झालेला त्यांचं साहित्य आहे. आणि हंगेरीचा कोशुत पुरस्कार 2004मध्ये प्रकाशित झालेला आहे. हंगेरीचा कोशुत पुरस्कार जे आहे जो 2004मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. सो हे नाव आणि त्यांना मिळालेले पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर साहित्याचा नोबेल आपण बघितला. आता शांततेचा नोबेल आपण बघूयात. शांततेच्या नोबेलच्या बाबतीत व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या मारिया कोरिना मचाडो. ओके, सो मारिया कोरिना मचाडो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. सो यांना एकंदरीतच 2025चा शांतता पुरस्कार. ओके, सो नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 58 वर्षीय एकूणातील 20व्या महिला ठरलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे.
एकूणातील किती महिला आहेत तर 20व्या महिला ठरलेल्या आहेत. आणि व्हेनेझुएलातील पहिल्या नागरिक ठरलेल्या आहेत. ओके, सो ओव्हरऑल व्हेनेझुएला या देशातील पहिल्या नागरिक तर महिला म्हणून 20व्या महिला त्या ठरलेल्या आहेत ज्यांना शांततेचा नोबेल या ठिकाणी मिळालेला आहे. आता यापूर्वी शांततेचा नोबेल मिळावा म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळे जे काही हतखंडे आहेत ते त्याचा विचार करत होते किंवा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियापुढे ते आपल्याला नोबेल पारितोषिक मिळावा असा जो आग्रह होता, सो त्याबाबतीत ते मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत होते. ओके, सो मचाडो यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या नंतर त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केल्याचे त्यांनी सांगितलेलं होतं. ओके, सो एक प्रकारे चेष्टा डोनाल्ड ट्रम्प यांची चेष्टा केल्यासारखं त्यांनी जे काही ट्विट आहे ते केलेलं होतं. ओके, सो त्यावरून देखील त्यांचं जे काही सोशल मीडियावरील ट्विट आहे ते गाजलेलं होतं. ओके, कार्य कशासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तर व्हेनेझुएलामध्ये एकंदरीतच हुकुमशाही पद्धती आहे, तर त्या हुकुमशाहीतून बाहेर काढण्यासाठी एकंदरीतच देशातील नागरिकांना लोकशाही पद्धतीने त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावं आणि हुकुमशाहीतून लोकशाही न्यायाकडे तसेच शांततापूर्ण हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्यायी आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलेला होता, सो त्यांचा या कार्याचा गौरव म्हणून एकंदरीतच त्यांना 2025च्या शांततेचा नोबेल जाहीर झालेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्याविषयी आणखी जर आपण बेसिक बघितलं तर मूलभूत माहितीमध्ये 7 ऑक्टोबर 1967 रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये त्यांनी पदवी, तर वित्त विषयात म्हणजे अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पदव्युत्तर किंवा फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. 1992मध्ये अटेनिया फाउंडेशन किंवा अटेना फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली, जे अनाथ किंवा बेघर बालकांसाठी कार्य करणारी एक संस्था म्हणून त्यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. 2002मध्ये सुमाते संघटना नावाची जी काही संस्था आहे, सुमाते संघटना किंवा सुमाते फाउंडेशन त्यांनी स्थापन केलेलं आहे, जे विशेषतः देशामध्ये पारदर्शक पद्धतीने निवडणूक होण्यासाठी एकंदरीतच कार्य करण्याचे काम. ओके, सो किंवा देशामध्ये पारदर्शक निवडणुका व्हावा यासाठी आवाज उठवण्याचे काम या सुमाते फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो. 2011मध्ये जस्टिस पार्टीकडून राष्ट्रीय सभागृहाचे ते सदस्य झालेले होते. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 2011मध्ये जस्टिस पार्टीकडून तेथील जे काही नॅशनल असेंब्ली आहे, सो त्यामध्ये ते सदस्य म्हणून निवडून गेलेले होते. 2012मध्ये वेंटे व्हेनेझुएला नावाचे जे काही राजकीय पक्ष आहे, सो त्यांनी ते स्थापन केलेलं होतं. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वेंटे व्हेनेझुएला. ओके, सो असा एकंदरीतच शांततेचा नोबेल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जे मारिया कुरिना मचाडो. आता हे नावच इतकं लांबलचक आहे, ते तुम्हाला सहज ओळखता येईल पर्यायामध्ये असेल तर. तरी देखील आपण ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकता. कोरोनाने मरून मचाडोला शांतता मिळाली. ओके, सो 3-4 वर्षाआधी एकंदरीतच कोरोनाचा प्रसार जगभर झालेला होता. सो त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे, कोरोनाने मरून मचाडोला शांतता मिळाली. शांतता पुरस्कार कोणाला तर मचाडो म्हणजेच काय तर मारिया. मरून हा शब्द मारियासाठी घेतल्यात आलेला आहे. नंतर कोरोना म्हणजे कोरिना आणि मचाडो, सो यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे. सो हे जे काही सेंटेन्स आहे तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता तुमच्या नोट्समध्ये, जेणेकरून परीक्षेच्या आधी तुम्ही रिवाईज करू शकता. ओके, त्यानंतर आपण अर्थशास्त्राचा नोबेल बघूयात. अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक 2025च्या बाबतीत परत 3 लोकांना या ठिकाणी 3 संशोधकांना किंवा अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये जोएल मोकिर, त्यानंतर आहे फिलिप अगियान आणि पीटर हॉविट. ओके, सो जोएल मोकिर, फिलिप अगियान आणि पीटर हॉविट. जोएल मोकिर हे नेदरलँडचे ओरिजिन असलेले इस्रायली अमेरिकन आहेत. ओके, सो जोएल मोकिर हे इस्रायली अमेरिकन. ओके, सो नेदरलँडमध्ये त्यांचा जन्म. त्यानंतर आहे फिलिप अगियान हे फ्रान्सचे नागरिक आहेत. पीटर हॉविट. ओके, सो पीटर हॉविट हे कॅनडा USA, सो या देशाचे किंवा या कॅनडा ओरिजिन USAचे नागरिक आहेत. सो हे 3 नाव लक्षात ठेवायचं आहे, जोएल मोकिर, फिलिप अगियान आणि पीटर हॉविट. आता कशासाठी त्यांना 2025च्या अर्थशास्त्रातील नोबेल दिला गेलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे, तर नवक्रम चालित आर्थिक वाढीचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल. सो इकॉनॉमिक्सच्या बाबतीत इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ कशा पद्धतीने होऊ शकतो, सो त्यासाठी म्हणून
त्यांनी जो काही रिसर्च केलेला होता सो त्यांच्या या रिसर्चसाठी एकंदरीतच 2025चा नोबेल पारितोषिक जोएल मोकिर, फिलिप अगियान आणि पीटर हॉविट यांना जाहीर झालेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. यातील जोएल मोकिर यांनी सस्टेनेबल जे काही डेव्हलपमेंट आहे सो त्यासाठी शाश्वत तांत्रिक नवोपक्रम ज्याला सस्टेनेबल टेक्निकल जे काही इनोव्हेशन आहे सो त्यासाठी तो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचा आहे सो त्याची कारणे त्यांनी दिलेली होती आणि त्याविषयी जे काही संशोधन आहे तर त्यांनी केलेलं होतं. तर फिलिप अगियान आणि पीटर हॉविट यांनी सर्जनशील म्हणजे जे काही इनोव्हेशन आहे तो विनाशाद्वारे किंवा क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन जो सिद्धांत आहे सो क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन जे काही शाश्वतवादीचा सिद्धांत आहे सो त्यासाठी या रिसर्चसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे, जोएल मोकिर, फिलिप अगियान आणि पीटर हॉविट. आता हे नाव कसं लक्षात ठेवायचं आहे तर अर्थशास्त्राचा नोबेल कशासाठी मिळालेला आहे तर नवोपक्रम. सो नवोपक्रमाला मौका मिळाले तेव्हा आगीने अर्थव्यवस्था हॉट झाली. सो लक्षात ठेवायचं आहे, नवोपक्रमाला जे काही अर्थव्यवस्थेच्या नवोपक्रमाला मौका मिळाल्याने किंवा मौका मिळाले तेव्हा आगीने अर्थव्यवस्था काय झाली तर हॉट झाली. हॉट म्हणजे गरम झाली. सो आता मौकावरून या ठिकाणी लक्षात ठेवू शकता जोएल मोकिर. नवोपक्रमाला आताच आपण बघितलं इनोव्हेशन, आर्थिक नवोपक्रम. सो मौकावरून जोएल मोकिर. त्यानंतर आहे आगीने या शब्द या ठिकाणी जे दिलेले आहेत ते कशासाठी तर फिलिप अगियान हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आगीने म्हणजे काय तर फिलिप अगियान आणि पीटर हॉविट हे नाव कसं लक्षात ठेवायचं आहे तर हॉट. सो हॉविटमधील हॉट हे लक्षात ठेवायचं आहे. सो नवोपक्रमाला मौका मिळाले तेव्हा आगीने अर्थव्यवस्था काय झाली हॉट झाली. सो हे जे काही सेंटेन्स आहे सो हे या सेंटेन्सवरून तुम्ही अर्थशास्त्रातील नोबेल जे काही विजेते आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो अशा पद्धतीने आपण जे काही महत्त्वपूर्ण जे वेगवेगळ्या विषयासाठी जे नोबेल पुरस्कार दिला गेलेला आहे विशेषतः 6 विषयांसाठी ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता नोबेल पुरस्काराविषयी जे बेसिक माहिती आहे ते आपण बघूयात. ज्याच्यामध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली. सो 1895मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. ऑल्फ्रेड नोबेल एकंदरीतच डायनामाइटचा शोध ज्यांनी लावलेला आहे सो ऑल्फ्रेड नोबेल. सो या किंवा या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ सो ऑल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ एकंदरीतच या नोबेल पुरस्काराची एकंदरीत स्थापना झालेली आहे 1895मध्ये. सुरुवात कधी आली तर 1901ला. 1901मध्ये पहिल्यांदा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान म्हणजेच काय तर फिजिओलॉजी किंवा वैद्यकशास्त्र ज्याला म्हटलं गेलेलं आहे, साहित्य आणि शांतता या 5 श्रेणीसाठी एकंदरीतच 1901मध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अर्थशास्त्रातील जो काही पुरस्कार आहे तो लक्षात ठेवायचा आहे. अर्थशास्त्राच्या पुरस्काराबाबतीत 1968मध्ये अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची जी काही स्थापना 1968मध्ये झाली आणि पहिला पुरस्कार कधी देण्यात आला तर 1969 पासून किंवा 1969मध्ये पहिला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. असे एकूण 6 क्षेत्रामध्ये सध्या हा नोबेल पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची रक्कम जर बघितली तर 11 मिलियन स्वीडिश क्रोनर म्हणजे जवळपास 8 करोड जे काही रुपये आहेत. सो इतका पुरस्कार या ठिकाणी या पुरस्कार वितरणाच्या संदर्भात एकंदरीत आपल्याला रोख रक्कम आपल्याला दिसून येतो 11 मिलियन स्वीडिश क्रोनर. पुरस्काराचे जर वितरण आपण बघितलं तर याच्यामध्ये स्टॉकहोमची जी काही स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. या स्वीडनच्या राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी जे काही पुरस्कार आहे दिले जातात. फक्त याला अपवाद काय आहे तर शांततेचा जो नोबेल आहे किंवा शांततेसाठी जो नोबेल पारितोषिक दिला जातो तो ओस्लो जे नॉर्वेची राजधानी आहे. सो नॉर्वे या देशाची राजधानी ओस्लो या ठिकाणाहून शांततेचा नोबेल पारितोषिक दिला जातो. आणि इतर जे काही नोबेल आहे ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर शरीरविज्ञान, त्यानंतर आहे साहित्य आणि अर्थशास्त्र. सो स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी ते वितरित केले जातात. मात्र शांततेचा नोबेल ओस्लो जे नॉर्वेची राजधानी आहे सो त्या ठिकाणी दिला जातो. जनरली ऑक्टोबर महिन्यामध्ये या विजेत्यांची नावांची घोषणा केली जाते आणि 10 डिसेंबरला एकंदरीतच जे काही पुरस्कार सोहळा आहे ते पार पाडला जातो किंवा पुरस्कारांची वितरण या ठिकाणी 10 डिसेंबरला केलं जातं. एकूण 5 जणांना आतापर्यंत 2 वेळा जे काही नोबेल पुरस्कार आहे ते मिळालेला आहे. यापैकी महिलांच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायचं आहे मॅडम क्युरी. सो मॅडम क्युरी नावाचे जे काही वैज्ञानिक राहिलेले आहेत शास्त्रज्ञ सो या एकमेव महिला आहेत ज्यांना 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सो 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे.
एकमेव महिला आहेत मॅडम क्युरी. ओके, सो मॅडम क्युरी यांना 1903मध्ये फिजिक्स जे रेडिओ ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा हे जे काही प्रारणे आहेत, सो त्यासाठी त्याच्या संशोधनासाठी म्हणून त्यांना 1903मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर 1911मध्ये केमिस्ट्री, ओके, किंवा केमिस्ट्री म्हणजे काय तर रसायनशास्त्राचा रेडियमच्या संशोधनाबाबतीत किंवा या रेडियमच्या संशोधनासाठी एकंदरीतच मॅडम क्युरी यांना नोबेल पारितोषिक झालेलं आहे. सो 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळवलेल्या एकमेव महिला आणि दोन्ही वेळा वेगवेगळ्या विषयासाठी मिळवलेल्या एकमेव व्यक्ती त्या ठरलेल्या आहेत. सो ते देखील लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे 1974 पासून हे जे नोबेल पारितोषिक आहे ते एकंदरीतच मरणोत्तर पुरस्कार दिला जात नाही. सो लक्षात ठेवायचं आहे. 1974 आधी नोबेल पारितोषिक हे मरणोत्तर देखील दिले जात होते. मात्र 1974 पासून किंवा त्यानंतर मरणोत्तर नोबेल कुणालाही दिला जात नाही. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत सर्वात जास्त वयाचे विजेते जर आपण बघितलं तर जॉन गुडइनफ 93 वर्ष, ज्यांना केमिस्ट्रीसाठी, ओके, सो जॉन गुडइनफ यांना केमिस्ट्रीसाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं आणि वय वर्ष 93 असताना त्यांना हा जो काही नोबेल आहे तो जाहीर झालेलं होतं. आणि सर्वात कमी वयाचे मलाला युसुफजाई, जी पाकिस्तानची महिला कार्यकर्ती, जी 16 वर्षाची असताना तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. सो मलाला युसुफजाई, ओके, सो ही 2 नाव लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत शांततेचा जो सर्वाधिक नोबेल पुरस्कार आहे, सर्वाधिक वेळा नोबेल पुरस्कार रेड क्रॉस या सोसायटीला मिळालेला आहे. सो आतापर्यंत 3 वेळा 1917, 1944, 1963 या कालावधीमध्ये नोबेलच्या शांतता श्रेणीतील पुरस्कार रेड क्रॉस सोसायटीला मिळालेला आहे. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायला हवं. त्यानंतर महात्मा गांधींचे एकूण 5 वेळा नामांकन झाले होते, ज्याच्यामध्ये 1937, 1938, 1939, 1947, 1948 यावर्षी. मात्र अद्यापही गांधीजींना एकदाही पुरस्कार जे आहे ते नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. भारतीय विजेते रवींद्रनाथ टागोर 1913 साहित्य क्षेत्रासाठी त्यांचे गीतांजली या साहित्यासाठी त्यांना सर्वात आधी 1913मध्ये साहित्य श्रेणीतील जो पुरस्कार आहे ते मिळालेलं होतं. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सी.व्ही. रमन यांना भौतिकशास्त्रातील पुरस्कार 1930मध्ये मिळालेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 1930 भौतिकशास्त्रातील पुरस्कार सी.व्ही. रमन. मदर तेरेसा 1979 शांतता. सो शांततेच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनटं. ओके, सो भारतीय जे विजेते आहेत ते आपण बघत होतो आणि याच्यामध्ये साहित्यातील नोबेल सर्वात पहिले रवींद्रनाथ टागोर यांना 1913मध्ये त्यांची जी काही साहित्य आहे गीतांजली, सो त्यासाठी मिळालेलं होतं. त्यानंतर सी.व्ही. रमन यांना 1930मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल. मदर तेरेसा यांना 1979मध्ये शांतता विषयक नोबेल. अमर्त्य सेन यांना 1998मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल मिळालेलं आहे. सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कैलास सत्यार्थी यांना परत शांततेचा नोबेल 2014मध्ये एकंदरीतच शांततेसाठी कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे. सो पूर्णतः भारतीय नागरिकत्व मिळणारे रवींद्रनाथ टागोर, सी.व्ही. रमन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलास सत्यार्थी यांना मिळालेलं आहे. या व्यतिरिक्त भारतीय ओरिजिन असणारे ज्याच्यामध्ये रोनाल्ड रॉस वैद्यकशास्त्रातील, रुडयार्ड किपलिंग, डॉक्टर हरविंद खुराना, त्यानंतर आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर, व्ही.एस. नायपॉल, त्याच्यानंतर आहे राजेंद्र पंचौडी. ओके, सो IPCC संस्थेला IPCC संस्था ज्यावेळेस डॉक्टर राजेंद्र पंचौडी हे अध्यक्ष होते, सो त्या संस्थेला 2007मध्ये शांतता विषयक जे नोबेल पुरस्कार आहे ते देण्यात आलेलं होतं. व्यंकट रमण रामकृष्णन 2009मध्ये रसायनशास्त्र. अभिजित बॅनर्जी 2019मध्ये अर्थशास्त्र, ज्यावर आयोगाने एकंदरीतच परीक्षेत कंबाईनच्या गट ब परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे जे काही नोबेल पुरस्कार जे मिळालेले आहे सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बेसिक आणि 2025मध्ये जे काही महत्त्वपूर्ण नोबेल पारितोषिक आहे
ते कोणाला जारी झालेलं आहे. सो या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे विथ द हेल्प ऑफ ट्रिक्स. ओके, सो ट्रिक्सच्या माध्यमातून ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण या ठिकाणी बघूयात जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत सो ते बघूयात. सो या ठिकाणी तुम्ही आन्सर करण्याचा प्रयत्न करा किती तुम्हाला रिकॉल होतं. आता सर्वात आधी या ठिकाणी जे प्रश्न विचारले गेलेले आहे सो त्यामध्ये खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे आणि कंसात दिलेला आहे नोबेल 2025 आणि विजेते. ओके, याच्यामध्ये भौतिकशास्त्र मायकेल डेव्हरेट, ओके, रसायनशास्त्र ओमर यागी, शरीरविज्ञान फिलिप्स अगियान आणि साहित्य लास्लो क्रास्ना होकारवी, ओके, होरकाई, ओके, क्रास्ना होरकाई, लास्लो क्रास्ना होरकाई. सो यापैकी आपल्याला चुकीचे जे काही जोडी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो चुकीची जोडी कुठली आहे. आता भौतिकशास्त्राचे जे नोबेल आहेत तर ते आपण भौतिकशास्त्राचे नोबेल बघताना जी ट्रिक सांगितलेलं होतं सो त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊला मारून क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. ओके, सो भौतिकशास्त्रासाठी आपण काय बघितलेलं होतं तर देवेंद्र भाऊला मारून क्लार्कने, ओके, सो क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. ओके, सो उघडले असं ट्रिक आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. सो देवेंद्र भाऊ आपण कशासाठी घेतलेलं होतं तर मायकल डेव्हरेट यांसाठी देवेंद्र भाऊ. ओके, सो देवेंद्र जे नाव आहे ते मायकल डेव्हरेट यांच्यासाठी. भाऊ आपण कशासाठी तर भौतिकशास्त्रातील नोबेल आपण लक्षात ठेवण्यासाठी भाऊ हा जो वर्ड आहे तो आपण घेतलेलं होतं. मारून हा कशासाठी तर जे काही मॉर्टिनिस आहे. ओके, सो जॉन मार्टिनीसाठी आपण मारून हे जे काही कीवर्ड आहे ते घेतलेलं होतं. क्लार्क म्हणजे जॉन क्लार्क यांच्यासाठी घेतलेलं होतं. त्या ठिकाणी भौतिकशास्त्रातील जी काही आहे जोडी तर मायकेल डेव्हरेट हे बरोबर आहे, आपल्याला बरोबर दिसून येतो. ओके, सो देवेंद्रवरून आपण डेव्हरेट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. सो जी जोडी आहे ती बरोबर आहे. नंतर रसायनशास्त्रासाठी आपण काय ट्रिक बघितलेलं होतं, एक मिनटं थोडं झूम करू द्या. सो रसायनशास्त्रासाठी आपण कोणती ट्रिक बघितलेली होती तर मोफत रस पिण्यासाठी क्राय करू नको असं एकंदरीत आपण बघितलेलं होतं. ओके, सो मोफत रस पिण्यासाठी क्राय करू नको. ओके, सो क्राय कसं लिहायचं तर KRY, क्राय करू नको. सो यामध्ये आपण मोफत कशासाठी तर MOF ज्याच्यामध्ये मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क या संशोधनासाठी एकंदरीतच रसायनशास्त्रातील नोबेल मिळालेला आहे. आणि रस हे रसायनशास्त्र. क्रायमधून आपण 3 नाव काढलेलं होतं ज्याच्यामध्ये KSसाठी किटागावा, ओके, जे जपानचे आहेत. त्यानंतर आहे Rसाठी आपण रॉबसन काढलेलं होतं, रॉबसन. त्याच्यानंतर Yसाठी आपण यागी काढलेलं होतं, यागी. ओके, सो यावरून किटागावा आता पूर्ण नाव जर आपण बघितलं तर आय थिंक सुसुमू किटागावा. त्याच्यानंतर आहे रिचर्ड रॉबसन आणि जे ओमार यागी आहेत. सो असे 3 नावं आपण बघितलेलं होतं. सो या ठिकाणी रसायनशास्त्राची जोडी ओमार यागीत दिलेलं आहे. सो हे देखील या ठिकाणी बरोबर असणार आहे. सो ओमार यागी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शरीरविज्ञान. आता शरीरविज्ञानसाठी आपण कोणतं ट्रिक बघितलेलं होतं. सो शरीरविज्ञानसाठी एकंदरीतच मेरी फ्रेंड सीमा को मेडिसन दो असा एकंदरीत हिंदीमध्ये आपण बघितलेलं होतं. सो मेरी फ्रेंड सीमा को मेडिसिन, ओके, सो मेडिसिन दो ही जी काही ट्रिक आहे ते आपण शरीरविज्ञानसाठी किंवा मेडिसिनसाठी बघितलेलं होतं. सो मेरीवरून आपण काय बघितलेलं होतं तर मेरी ब्रुनको, ओके, सो ब्रुनको आपण बघितलेलं होतं. फ्रेंडवरून फ्रेड रॅम्सडेल, ओके, सो फ्रेड रॅम्सडेल आपण बघितलेलं होतं नाव. आणि सीमावरून शिमोन साकागुची, ओके, सो शिमोन साकागुची, ओके, सो साकागुची आपण बघितलेलं होतं. आता हे जे काही नाव आहे तर ही ट्रिक व्यवस्थित जर तुम्ही वारंवार रीड केलं किंवा वारंवार हे आठवण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाच तुम्हाला हे जे नाव आहे ते लक्षात राहील. सो मेरी फ्रेंडसाठी फ्रेड आपण बघितलेलं आहे, फ्रेड रॅम्सडेल. आणि सीमावरून शिमोन साकागुची. आणि मेडिसिनसाठी आपण मेडिसिनचा जो नोबेल आहे तो देण्यात आला असं बघितलेलं होतं. त्या ठिकाणी शरीरविज्ञान हे फिलिप्स अगियान हे दिलेलं आहे. मात्र जे काही जी जोडी आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे, कारण तीनही नाव आपल्याला अगियानसोबत संदर्भात किंवा फिलिप्सच्या जे नावावरून आपल्याला जुळून येत नाही. ओके, किंवा योग्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी कुठली आहे तर फक्त क. आता फक्त क कुठल्या पर्यायामध्ये आहे
सो पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला चुकीची जोडी दिसून येते फक्त सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. तर आपण इकॉनॉमिक्ससाठी जे बघितलेलं होतं, ज्याच्यामध्ये नवोपक्रमाला चालना देण्यासाठी किंवा नवोपक्रमाला मौका मिळाले म्हणून नवोपक्रमाला इकॉनॉमिक्ससाठी आपण बघितलेलं होतं नवोपक्रम. ओके, सो आर्थिक नवोपक्रमासाठी किंवा इनोव्हेशनसाठी नवोपक्रमाला मौका मिळाले तेव्हा काय झालं, तर आगीने अर्थव्यवस्था काय झाली, तर हॉट झाली. ओके, सो अर्थव्यवस्था हॉट झाली असं ट्रिक आपण बघितलेलं होतं. आता या ठिकाणी जे नवक्रम आहे, सो नवक्रम कशासाठी, तर एकंदरीतच इनोव्हेशन, आर्थिक इनोव्हेशन किंवा आर्थिक नवक्रम या संशोधनासाठी मौकारून आपण बघितलेलं होतं. जे काही जोएल मोकर आहेत. ओके, सो जोएल मोकीर सो मोकारून आपण मोकीर हे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर आहे आगीने या शब्दावरून एकंदरीतच फिलिप अगियान. ओके, सो फिलिप अगियान. ओके, सो आगिनेवरून आणि हॉटवरून आपण काय लक्षात ठेवलेलं होतं, तर हॉविट. ओके, सो पीटर हॉविट हे 3 नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो इकॉनॉमिक्सच्या बाबतीत हे जे ट्रिक आहे ते तुम्ही वारंवार रीड करा किंवा वारंवार ते मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल. सो या ठिकाणी फिलिप अगियान जे दिलेलं आहे ते एकंदरीतच इकॉनॉमिक्सच्या बाबतीत दिसून येते. आणि या ठिकाणी शरीर विज्ञान दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे जी जोडी आहे ती चुकीची आहे. आणि साहित्याच्या बाबतीत आपण बघितलेलं होतं लास्लो क्रास्नहोर्काई. ओके, लास्लो क्रास्नहोर्काई, ज्यासाठी ट्रिक सांगलेलं होतं लास्ट कोहटाव. ओके, लास्लो क्रास्नहोर्काई, सो लास्ट कोहटाव. सो हे लक्षात ठेवायचं आहे. कुठले आहेत, तर हंगेरीचे आहेत. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर 2025च्या शांततेचा, ओके, या ठिकाणी शांततेचा नोबेल यांना जाहीर झाला. कोणाला, हाँगकाँग, मारिया कोरिना मचाडो, त्याच्यानंतर आहे निहान हिंडनक्यू आणि नर्गिस मोहम्मदी. हे देखील ट्रिकच्या माध्यमातून कोरोनाने मरून मचाडोला शांतता मिळाली. सो यावरून मारिया कोरिना हे लक्षात ठेवायला सांगितलेलं होतं. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला तर अशा स्वरूपाचा प्रश्न आधी देखील विचारलेला आहे. खालील योग्य विधानांचा विचार करावा, अचूक पर्याय निवडा. 2025च्या अर्थशास्त्रातील नोबेल जोएल मोकीर, फिलिप अगियान आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला. अर्थशास्त्राचा नोबेल हा 1968 पासून दिला जातो. यापूर्वी 1998मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल भारताच्या अमर्त्य सेन यांना जाहीर झाला होता. आता आपल्याला योग्य विचारलेलं आहे. आता मागच्या स्लाईडमध्ये आपण जे काही ट्रिक बघितलं, ज्याच्यामध्ये नवोपक्रमाला मौका मिळाला नाही. ओके, किंवा नवोपक्रमाला मौका मिळाले तेव्हा अर्थव्यवस्थेला आग लावून किंवा आगीने, ओके, सो आगीने अर्थव्यवस्था काय झाली, हॉट झाली. सो हॉविट आपण बघितलेलं होतं. ओके, मोकीर, अगियान आणि हॉविट. सो जे विधान आहे त्या ठिकाणी योग्य आहे. अर्थव्यवस्थेचा नोबेल हा 1968 पासून दिला जातो. आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे अर्थव्यवस्थेचा नोबेल कधीपासून दिला जातो, तर अर्थव्यवस्थेचा नोबेल हा 1969 पासून दिला जातो. स्थापना मात्र 1968ला झालेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे विधान आहे तर विधान चुकीचं आहे. 1968 नाही तर 1969 पाहिजे होतं. सो 1969 पासून दिला जातो. 1998मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल भारताच्या अमर्त्य सेन यांना जाहीर झाला का, सो ते देखील आपण बघितलेलं आहे. भारताचा 1998मध्ये अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल जाहीर झालेला आहे. सो या ठिकाणी आणि जे विधान आहे ते बरोबर आहे. सो आणि असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल या संशोधकांना जाहीर झाला आहे. ओके, सो कोणत्या संशोधकांना जाहीर झाला. आता भौतिकशास्त्राच्या बाबतीत आठवा देवेंद्र भाऊला. ओके, सो देवेंद्र भाऊला मारून क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. ओके, सो या ठिकाणी देवेंद्रसाठी आपण काय घेतलेलं होतं, तो रिस्पेक्टफुली जे आपले CM आहेत, सो त्यांच्याविषयी आपण हे बोलत नाही आहेत. ओके, सो मायकल डेव्हिरेट यांच्यासाठी जे काही देवेंद्र हा जो शब्द आहे आपण डेव्हिरेटसाठी वापरलेला होता. भाऊ आपण भौतिकशास्त्र लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर मारून हा जो कीवर्ड आहे तो आपण जॉन मार्टिनिस आणि क्लार्क. ओके, सो क्लार्कने क्वांटमचे दार उघडले. सो त्यावरून आपल्याला जॉन क्लार्क,
मायकल डेवरेट आणि जॉन मार्टिनिस हे जे नाव आहे ते लक्षात येतो आहे. सो हे आपल्याला यावरून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे असं आपण लक्षात घेऊयात, किंवा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर 2025चे साहित्यातील नोबेल विजेते लास्लो क्रास्नहोरकाई हे कोणत्या देशाचे आहेत? सो त्यावरून सांगितलेलं होतं लास. ओके. सो लास को हटाव. ओके. सो हटावरून काय सांगितलेलं होतं? सो हवरून आपल्याला लक्षात ठेवायचं हंगेरी. सो हंगेरी. त्या ठिकाणी फ्रान्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे हंगेरी. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो 2025चे साहित्यातील नोबेल लास्लो क्रास्नहोरकाई हे कोणत्या देशाचे आहेत? तर हंगेरीचे आहेत. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतरचा एक प्रश्न शेवटचा. सो यामध्ये स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला गेलेला आहे, जे आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024मध्ये विचारलेलं होतं. सो त्या बेसिसवर किंवा त्या स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. खालील विधानांचा विचार करा व अचूक पर्याय निवडा. 2025च्या शांततेचा नोबेल व्हेनेझुएलातील मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला. सो शांततेच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे, कोरोनाने मरून एकंदरीतच मचाडोला शांतता मिळाली. सो यावरून आपल्याला मारिया कोरिना मचाडो हे नाव बरोबर आपल्याला लक्षात येतो आहे. त्यामुळे जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. नागरिकांच्या लोकशाही हक्कांसाठी भूमिका बजावल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला. सो हे देखील बरोबर आहे. सो देशामध्ये लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन व्हावं यासाठी ते प्रयत्नरत आहेत. सो त्यासाठी म्हणून त्यांना त्यांचा कार्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे किंवा जाहीर झालेलं आहे. 1992मध्ये त्यांनी अटेना फाउंडेशनची स्थापना केली. सो हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके. एकच मिनटं. सो या ठिकाणी अटेना फाउंडेशन. ओके. सो अटेना फाउंडेशनची स्थापना 1992मध्ये त्यांनी केलेली आहे. त्यामुळे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. 2011मध्ये वेंटे व्हेनेझुएला नावाचे राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केले. आता 2011मध्ये आहे का? सो 2011मध्ये त्यांनी जस्टिस पार्टीकडून राष्ट्रीय सभागृहाचे सदस्यत्व पत्करलेले होते किंवा सभागृहाचे सदस्य झालेले होते. 2012मध्ये वेंटे व्हेनेझुएला नावाचे जे काही राजकीय पक्ष आहेत ते त्यांनी स्थापन केलेलं आहे. सो या ठिकाणी 2012 हे योग्य जे काही वर्ष आहे राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केलं ते आपल्याला दिसून येतो. 2011 असून ते 2012 आहे. त्याच्यामुळे ड विधान या ठिकाणी काय असणार आहे? तर चुकीचं असणार आहे. ओके. सो ड विधान चुकीचं आहे. सो अ, ब आणि क. सो तीनही स्टेटमेंट. सो अ, ब आणि क असणारा पर्याय पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नोबेल पारितोषिक एकंदरीतच माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये आपण बघितलं. त्यानंतर आपण बेसिक देखील बघितले, ज्याच्यामध्ये स्थापना कधी झाली, कोणता पुरस्कार कधी मिळतो आहे अर्थशास्त्राचा, त्याच्यानंतर शांततेचा नोबेल कोणत्या देशाकडून दिला जातो वगैरे वगैरे. आणि आपण त्या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारलेले होते सो ते देखील आपण बघितलेलं आहे. ओके. सो एका लेक्चरमध्ये किंवा या एका व्हिडिओमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या 2025च्या जे काही नोबेल पुरस्कार आहे त्या संदर्भात जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न तुमचा सॉल्व्ह होणार आहे. सो या लेक्चरला व्यवस्थित बघा, परत रीड करा, जे ट्रिक सांगितलेले आहेत सो परत त्या ट्रिकला मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकता कामा नये. ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.